महापालिकेला कडक इशारा। गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसेच्या नेत्यांनी घेतल्या रामकुंडात उड्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे गोदावरी प्रदूषणाविरोधात जोरदार आंदोलन। नद्यांचे प्रदूषण हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चर्चेत आणलेला मुद्दा आहे। त्यावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलं। गोदावरी प्रदूषणाविरोधात महापालिकेला जोरदार इशारा देण्यात आलाय। मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज गोदावरी रामकुंडात आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी रामकुंडात उड्या घेत महापालिका आणि शासनाचा जोरदार निषेध केला। महापालिकेने याबाबत तातडीने पावले टाकावीत, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। पक्षाचे प्रदेश सचिव दिनकर पाटील, महानगर प्रमुख सुदाम कोंबडे, अंकुश पवार, माजी नगरसेविका सुजाता ढेरे, सलीम शेख आदी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणा देत प्रशासनाला इशारा दिला। पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हे आंदोलन झाले। मनसेचे गोदावरी प्रदूषण विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासन जागं झालं होतं। 2 दिवसापासून नदीपात्रातील पाणवेली काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे। मात्र गोदावरी प्रदूषित करणाऱ्या सांडपाण्याच्या प्रवाहाबाबत फारसी हालचाल झालेली नाही। 2 वर्षांनी नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। या निमित्ताने लक्षवेधी भाविक नाशिकला येतात। नाशिकला रामकुंडात आणि गोदावरी नदीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्नानाला भाविक येतात। त्यामुळे गोदावरी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी गोदावरी प्रदूषण मुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केलं होतं। मुंबई शिवाजी पार्कला झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आणि नद्यांचे प्रदूषण या विषयाला हात घातला होता। त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण तातडीने रोखण्यात यावे यासाठी मनसेने आक्रमक होत प्रशासनाला इशारा दिला। त्या दृष्टीने आज रामकुंडात उड्या घेत पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। प्रदूषण मुक्त होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी पक्षाचे सचिव पाटील यांनी दिला। नाशिक शहरात गोदावरी प्रदूषणावर मनसे आक्रमक झाली आहे। त्यामुळे अनेक वर्ष महापालिकेसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे। या आंदोलनामुळे अन्य राजकीय पक्षांनीही धास्ती घेतली आहे। पुढच्या टप्प्यात मनसे काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।